कुठे आहे ग? गेला बहुतेक. नक्की? गेला गेला, एकदाचा गेला. बाई किती दमवलं त्याने. ये या ग काळकीत बाहेर त्या उंदराला. मला भीती वाटते माहितीये ना. अगं घाबरू नको, बघ तर कोणाला येऊन तरी पळवायला. तू तू काय करतोयस इथं? कुणी बोलवलं याला इथं? हा ग तिथे मीच बोलवले. कशाला? आता कशाला म्हणजे तूच तर म्हणत होती की कोणाला तर बोलवा बोलवलं. मग अजून माणसं नाहीत का? ह्याला का बोलवलं इथं? ए तू जा रे. ठीक आहे जातो मी. तुम्ही खाली उतरा आणि धरा उंदराला. आता आलाच आहेस तर तेवढ्या उंदराला बाहेर काढ आणि जा. हो साधा उंदीर आहे तो काय करणार आहे तेव्हा? काही साधा बिदा नाही, मला भीती वाटते. काय तुम्ही? अहो इन्स्पेक्टर मंजिरी सत्यजित, इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे मॅडम आहे ना तुम्ही? अहो किती मोठ्या गुन्हेगारांना पकडले आणि हो साधा उंदीर. त्याला का? जे काम करायला आलायस ते कर आणि निघ. कुठं आहे तो? मला सांगून नाही जात उंदीर. अहो तुम्ही इथंच होता ना. एका जागी थांबतोय वे. पण तुम्ही थांबलाय की एकाच जागी? जरा हालचाल केली असती तर तुम्हाला कळलं असतं ना कुठं लपलाय ते. जे काम करायला आलायस ते कर. शोधून दे आणि बाहेर काढ त्याला. का? आता तर जा म्हणत होता की मला. मी अजून पण जाच म्हणते. तिनं तुला बोलवले फोन करून. तिच्यासाठी काढते बाहेर उंदराला. तिच्यासाठी? अहो ती जमिनीवर उभी आहे, तुम्ही खुर्चीवर उभा आहे. याई सांग याला. अमरे तू सांग यांना. अरे गप बसा. सोड मला. उंदीर आहे खाली. नको 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 सोडू नको सोडू सोडू नको नको सोडू नको सोडू नको 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 नको. मला बी तेच वाटते. काय? काय नाही. गेला का बघ. कोण? उंदीर. ते मला कसं दिसणार आता? आता मला फक्त तुम्हीच दिसताय. ए आई गेला का बघ उंदीर. नाही गेला. दिसत तर नाही ग. सोड मग सोड. सॉरी. बाप्पा तू सगळ्यांची विघ्न हरतोस, सगळ्यांना संकटातनं बाहेर पडायचा मार्ग दाखवतोस. मला बी मार्ग दाखव बाप्पा. नात्याच्या आणि कर्तव्याच्या मध्ये असलेल्या दरीच्या अगदी जवळ आलोय मी आता. सत्याची बाजू घेत असताना मला नात्याची वाट चुकू द्यायची नाहीये बाप्पा. वाघमाऱ्यांसमोर माझी बाजू मांडायची शेवटची संधी होती माझ्याकडे, पण आता ती बी गेली. आता काय करावं मला काहीच कळत नाही आहे बघ. तूच मला काहीतरी मार्ग दाखव.
कसं दिसणार? तुम्ही मागा आहे ना माझ्या. थँक्यू उंदीर मामा. येत जा साधनं मधून. सापडलं का उंदीर? सॉरी सॉरी, चुकीच्या टायमिंगला आले. ते घाबरून चुकून. अहो ठीक आहे वाघमारे, होतं असं कधी कधी, आणि आपल्या बाबतीत तर रोजच व्हायला पाहिजे बघ. काय बोललास? काय नाही, मी म्हणलं मी जातो आता. तुमची इच्छा होती ना की उंदरांना बी जावं, मी पण जावं. जातो. हळू खा, तुमचंच आहे ताट सगळं. हळू खा हळू खा. मम्मी अहो काय करते? अहो ठसका लागेल. पाणी देऊ का? पाणी? नकोय. वाढायचं आहे का अजून? काय घेऊन येऊ का मी? नकोय. बरं झालं, घेऊन येण्यात दगदगत झाली असती मला. आता जरा काम करत की तुझ्या अंगाला गंचलं नाही तर. अहो आता मी आणलं तरी सत्यभाऊजी आहेत का इथे तुम्हाला भरवायला? मम्मी जरा विचार करा. कोणाचा फोन आला असेल? एवढं कोण महत्वाचं आहे का गेले सत्यभाऊजी लगेच? तुमच्याशिवाय कोण महत्वाचं आहे दुसरं एवढं? माझ्याशिवाय दुसरं कोण महत्वाचं असणार आहे? तेच तर, दुसरं कोण? एक जाऊबाईच असतील बघा. खरंय तुझं. तिने बेट आल्यापासून का नाही सत्य मला किंमत दिनं झालाय बघ. माझ्या शब्दाबाहेर जायला लागलाय. एक जाऊबाई का नाही नुसत्या हात धुवून मागं लागलेत बघा त्यांच्या. खुनाबिनाचा आरोप करून त्यांना जेलात टाकायचं बघतात आणि सत्यभाऊजी त्यांनाच मनवायला बघतात. खरे तुझं सपने. ती पोरगी एवढे सत्याला त्रास देती तरी पण तुझ्या मागे जातोय. पण आता असं वाटतंय का नाही का पुन्हा तिला ह्या घरात आणायचा तरी चान्स ना त्याचा? असू शकतो. अरे वा, तसा विचार जर सत्याच्या मनात येत असेल तर ते या घरासाठी चांगलंच आहे की. माया, अगं मंजू पुन्हा एकदा या घरची पायरी ओलांडून येणार असेल तर ते या घराचं भाग्यच असेल ना. ओ चित्तरकार, त्या पुरीचा पाय घराला लागणं म्हणजे भाग्य नाही, अपशकुन आहे अपशकुन. आणि ती काय मी होऊ देणार नाही. माया, अगं तू कितीही ठरवलंस ना तर सत्याचं मंजूवर असणारं प्रेम तुला कधीच कळणार नाही आणि ते तुला कधी समजणारही नाही. मला समजून बी घ्यायचं नाही. ती पोरगी माझ्या सत्याला जेला टाकायची भाषा करती, गुन्हेगार समजती आणि ह्यो तिच्यावर जीव उधळतोय. तिला आहे खायची किंमत. कारण तिचा सत्याबद्दल गैरसमज झालाय आणि त्याला कारणीभूती तूच आहेस. ते जबाबाचे कागद जर तू लपवले नसते तर सत्याला एक संधी मिळाली असती स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची आणि गैरसमज दूर करण्याची. हो चित्रकार, अहो तुम्ही तुमच्या दुनियेतनं बाहेर पडा. जी समोर आहे का नाही तिने डोळे उघडं ठेवून बघा. सत्यानं त्या पुरीवर प्रेम करून लय मोठी चूक केली आणि ही चूक त्याच्या हातनं मी पुन्हा नाही होऊ देणार. हे बघ माया, सत्य आणि मंजूला वेगळं करण्याचा तू याआधीही प्रयत्न केला होतास पण तू त्यांना वेगळं करू शकली नाहीस. आणि आता जर ते दोघं एकत्र येत असतील तर आताही तू त्यांना वेगळं करू शकत नाहीस. सत्य आणि मंजूचं प्रेम पुन्हा एकदा जिंकेल आणि मंजू पुन्हा एकदा या घरचा उंबरा ओलांडून या घरात परत येईलच. मी बरी येऊन तिला इथं. मी माझ्या सत्याचं धूमधडाक्यात लगीन लावून देणार आहे. चांगली खानदानी पोरगी शोधणार आहे आणि त्याच्यावर जीवा पार प्रेम करणारी पोरगी शोधणार आहे. असं ठीक आहे, प्रयत्न करून बघ. पण अशी मुलगी सापडेल असं मला नाही वाटत. सिंपल आणि स्वीट माया सुरुला चॅलेंज नाही करायचं. मी माझ्या लेकाच्या भल्यासाठी अख्खी दुनिया हुडकून काढीन आणि लाखात एक पोरगी शोधन माझ्या पोरासाठी. दात काढायला काय झालंय बघाच तुम्ही. अख्खा सातारा नाही अख्खा महाराष्ट्र बघत राहील का माझ्या सत्यासाठी कशी पोरगी शोधते ती. सत्यजितराव अहो तुम्ही बसा की बसा, मी चहा टाकते तुमच्यासाठी. अहो आई, तो चहा नाही पित रात्री. त्याला जाऊ दे घरी, वाट बघत असतील सगळे. आई, जर कुणी जास्तच आग्रह केला ना तर मी रात्री बी घेतो चहा. आणि आता आपल्याच माणसाने एवढा आग्रह केलाय तर मग घ्यावंच लागेल ना. एकदम बरोबर बोलत बघा जावई बापू. सत्यजितराव तुम्ही बसा ना, मी चहा टाकते. बसा.
सत्यताजी बसा ना, निवांत बसा. ते मला जरा रूम आवरायची होती. तुम्ही बसा गप्पा मारत, मी आलेच. साखर कमी टाक, त्याला जास्त गोड नाही आवडत. आणि चहा पावडर जास्त टाक, कडक चहा आवडतं त्याला, नाहीतर पित नाही. मी करते. घ्या सत्यजित्रा. धन्यवाद आई. वा, वाघमारे, अजून बी तीच चव आहे तुमच्या चहाला. आपण सोबत नसलो तरी माझ्या आवडीनिवडी बरोबर लक्षात आहेत तुमच्या. चहा मी नाही, आईनं केलाय. आमच्या घरी असाच चहा बनतो. अच्छा, मग अधून मधून यायला पाहिजे घरी तुमच्या चहा प्यायला. अहो या की सत्यजितराव, हक्काने या, तुमचंच घर आहे. सत्यताजी थँक्यू. हा, थँक्यू कशासाठी ग? अहो एका फोनवर धावत आलाय तुम्ही, त्यासाठी. आता वाघमाऱ्यांच्या फोनवरनं फोन आल्यावर मला एकदम काळजी वाटली ना. एक मिनिट. माझ्या फोनवरून? होय, तुमच्याच मोबाईलवरनं फोन आला होता मला. काम रे, माझ्या फोनवरून का फोन लावलास तू? हाय कधी दे, असं काय करतेस? दुसऱ्या कोणाला करणार होते? आणि तुझाच फोन बाहेर होता, आणि ऐन वेळी कोण आला असतं ग? आणि तसं बी सत्यताजीच नेहमी मदतीला धावून येतात. सत्यताजी, बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर अख्खी रात्र आम्हाला बेडवर उभं राहून काढायला लागली असती. खरंच थँक्यू. हा, हे अंबरी, हे थँक्यू वगैरे ना परक्या माणसाने मदत केल्यावर म्हणायचं असतं, आपल्या माणसांनी नाही. आणि कुणाच्या का मोबाईलवरनं असं ना, तू हक्कानं मला फोन केलास ना, तेच लय आवडलं बघ मला. नाही कसं आहे, काही लोकांची मी स्वतःहून जरी मदत करायला गेलो ना, तरी परक्यासारखं वागवतात मला. सत्यताजी, जी माणसं तुम्हाला परक्यासारखं वागवतायत ना, त्यांचं काय मनाला लावून घेऊ नका. आम्ही दोघी तुम्हाला आपलंच समजतो, हाय की नाही? वय, एकदम बरोबर बोलते आमरे. ए दिदे, अगं तुला काय वाटतं का नाही ग? थँक्यू तरी बोल त्यांना, नाहीतर आज रात्री आपली काय हालत झाली असती माहितीये ना. तू बोललीस ना थँक्यू, बास झालं तेवढं. राहू दे गामरे. हे बघ, मी तुला काय म्हणलं, थँक्यू वगैरे परक्या माणसांना म्हणायचं असतं. आता त्यांना नसेल वाटत मी परका, त्यामुळे ते नसेल म्हणत थँक्यू मला. हे बघ, आपला काहीच संबंध नाही. तू माझ्यासाठी परकाच आहेस. परका आहे मग थँक्यू म्हणा. आणि तुम्हाला जर माझी कसलीच मदत नको असेल ना, तर तसं सांगा की बाहेर गेलेलं उंदीर मी परत घरात आणून सोड. एक मिनिट. थँक्यू आणि सॉरी. काय सॉरी कशासाठी? आमच्यामुळं एवढ्या रात्री तुला यावं लागलं म्हणून. अहो तुम्ही कधी बी हाक द्या वाघमारे,
सत्या दिवस रात्र काहीच न बघता तुमच्यासाठी 2 मिनिटात हजर असेल. आणि माझ्याकडनं बी सॉरी. कशासाठी? अहो आता एवढ्या रात्री तुमच्या घरी आलो त्यासाठी सॉरी. तुमच्या खोलीत आलो त्यासाठी बी सॉरी. आणि पाठीवर बास. हे बघ, मी घाबरले होते म्हणून घडलं तसं. तू उगाच तुझ्या मनाला बरं वाटेल असे अर्थ नको काढू. हाय का आता? मी कुठं काय अर्थ काढलाय? अहो मला तर आठवत बी नाही आत रूम मध्ये काय झालं ते. मी काय म्हणतो, त्या उंदराला परत सोडू का मी आत? म्हणजे काय झालं ते मला नक्की आठवल ना परत. बास, जा आता घरी. वाट बघत असतील सगळे. अहो पण चहा माझा गार झालाय तो चहा. अहो पण घेऊ तरी द्या मला. वाघमारे अहो अहो वाघमारे पण अहो मला. अगं चल अमरे येतो. आई येतो. काही लागलं तर नक्की फोन करा. आणि अमरे वाघमाऱ्यांना सांग चहा कडक झाला होता. हो सत्यादाजी, सावकाश जा. येतोय. हो, काळजी घ्या. ए आई, मी जाते बाई आत. उगाच कावली आता माझ्या. आमरे, काय गरज होती सत्याला इथं बोलवायची? आपलं आपण केलं असतं ना मॅनेज. अगं काय मॅनेज केलं असतं ग? आपण तिघी पण किती घाबरलो होतो माहितीये ना. मग आणि अशा वेळी आपल्या जवळच्या आणि विश्वासातल्याच माणसाला बोलवणार ना. म्हणून ह्याला बोलवलंस, या गुंडाला. मंजू, अगं सत्यजित एवढ्या राज्याला धावून आले मदतीला आणि त्यांनाच गुंड म्हणतेस वय? कारण गुंडच आहे तो. त्याला नव्हतं बोलवायला पाहिजे होतं तुम्ही. दिदे, उलट सत्यादाजींना बोलवलंय ना तेच बरं झालंय. अगं किती सेफ फील करत होतीस तू त्यांच्या बरोबर. बघ ना, ते एकतर जातो म्हणत होते तरी तू त्यांना थांबवून ठेवलंस. हा नंतर तर काय पडता पडता त्यांनी असं उचलून धरलं तुला. आणि मग आम्ही बाहेर गेल्यावर तर काय घाबरून त्यांच्या पाठीवरच चढून बसलेलीस. आणि मंजू, तुला माहितीये का सत्यजितरावांना का बोलवलं आम्ही? का? कारण तू म्हणालीस म्हणून. काय? मी कधी म्हणाले? आठव आठव जरा नीट. एवढी घाबरली होतीस तरी मी भीतीत म्हणाली सत्याला बोलवा. लिंबराजला बोलव. कुठे ते? नाही नाही नको, त्याच्याकडनं अपेक्षाच नाही मला. तू नाही तेच बरे. मग सत्याला बोलव. मंजू, हे बघ बाळा, तू किती बी काय बी म्हण तरी बी तुझी आणि सत्यजितरावांची 7 जन्माची गाठ आहे. ती सहजासहजी सुटायची नाही. मी तर म्हणते तुम्ही दोघांनी ना आपापसात जी काय असेल ते बोलून गैरसमज दूर करा. काय चाललंय तुमचं? इथं आल्यापासून सतत एकच गोष्ट सांगताय. हे बघा आई, सत्याबद्दल माझ्या मनात कसलाही गैरसमज नाहीये. गैरसमज आधी होता जो आता 3 वर्षानंतर दूर झालाय. त्याचं खरं रूप आले माझ्या डोळ्यासमोर. दिदे, अगं तू हट्टच सोडायला मागत नाहीस बघ. सत्यादाजीच दोषीचे ठरवून बसलेस. बरं हे बघ, तुझ्या मनात राग आहे ना त्यांच्याबद्दल, तर मग ते असताना तुला एवढं सेफ फील का झालं? हे बघ, माणसाला ना आपल्या हक्काच्याच घरात सुरक्षित वाटत. आणि तसंच आहे तुझं सत्यादाजींच्या बाबतीत. हाय मंगळाई, माझ्या 2 लेकींपैकी निदान एका लेकीचा तरी सुखाचा संसार बघणं असू दे माझ्या नशिबात. सत्यजितरावांसारखा पोरगा जोडीदार म्हणून लाभायला भाग्य लागतं.
ते भाग्य आहे माझ्या लेकीकडं. फक्त त्यांच्या जी काही गैरसमज आहेत ती लवकरात लवकर दूर होऊन दोघ जण एकत्र येऊ देत. वाघमारे तुम्ही ना अजून मी चिडक्याच आहे बघा. मला नीट चहा बी पिऊ दिला नाही. एकदम ना चिडक्या मांजरी सारख्याच आहे बघा तुम्ही. होय, मग या चिडक्या बोक्याला चिडकी मांजरीनं शोभून दिसते ना. अच्छा, पण ही चिडकी मांजरीन या बोक्याच्या गाडीवर कशी काय? बरेच दिवस झाले या चिडक्या बिब्याच्या मागे बसून प्रवास केला नाही ना म्हणून. सत्या, असं वाटतं की हा प्रवास कधीच थांबू नये. तुला असं बिलगून हा प्रवास असाच करत राहावा. मला बी असंच वाटतंय बघ. वाघमारे थांबू का गाडी? नाही, नको. का? आता थांबायचं नाहीये. काय रे, काय झालं? गाडी का थांबवली अशी मध्येच? उतरा. काय? अहो उतरा तर, उतरा. काय झालं? मी आता म्हणले ना, तुझ्या सोबतचा प्रवास कधीच थांबू नये असं वाटतं. मग का थांबवलीस गाडी? थांबवली कारण आता गाडी तुम्ही चालवायची आहे. का? कारण आता तुमच्या मागे बसून मला बी प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे. म्हणजे? वाघमारे तुम्ही गाडी शिकली पण मला कधी मागे बसायलाच मिळालं नाही. तेव्हा आज ही इच्छा माझी पूर्ण करा प्लीज. ठीक आहे. बस. निघायचं. चला. वाघमारे मला तुमचा लय अभिमान वाटतो. काय? अहो तुमचा लय म्हणजे लय अभिमान वाटतोय मला. अजून? तुम्ही 3 स्टार वर्दीत लय भारी दिसता. अजून? अजून? अहो तुम्ही खाकी वर्दीत माझ्या समोर आला ना की माझं काळीच धडकायचं थांबतं. अजून? अहो अजून काय विचारताय वाघमारे? अजून? अहो हे काय लावलंय वाघमारे? अजून? अहो वाघमारे काय अजून अजून? मम्मी, काल का नाही सत्यभाऊजी राज्याला लई लेट आले होते बघा. नाही म्हणजे एक जाऊबाईंचा फोन आल्यानंतर दोघं डेटवर वगैरे गेले असतील का काय? हे सपने द्यात काय असतंय? अहो ते नाही का पोरगा पोरगी अशा ठिकाणी जातात बघा जिकडे असं फुगे बुगे लावून असं डेकोरेशन केलेलं असते आणि ते पिक्चर मध्ये बघतो ना आपण असं डान्स बिन्स करतात भया. आणि मग त्याच्यानंतर काय आईस्क्रीम खायला जातात. अहो मग आशानं जवळीक वाढते असं काय करता. त्यांच्या दोघांमधली बी जवळीक वाढली. मग त्या एक जाऊबाईंचा काही नियम नाही बघा. सत्याभाऊजींना बरोबर त्यांच्या जाळ्यात ओढून घेतील आणि फक्त सत्याभाऊजींना नाही अख्ख्या फॅमिलीला जेलात टाकायचा प्लॅन आहे बघा त्यांचा. मम्मी बया 100 वर्ष आयुष्य तुमच्या एक सोनबाईंना आठवण काढणी लगेच आले पकडायला. एक काम करा आपल्याला पकडायला आलं का नाही तुम्ही सांगा का स्वप्नी पळून गेली म्हणून. स्वप्नी घोपडतेस का?
मी काही एकटी जेलात जाऊ काय? हा, ती कागद चोरताना तू संकट होतीस ना माझ्या साक्षीदार म्हणून तू थांबायला पाहिजे की इथं. भवानी माता की जय. भारती मावशी तुम्ही? अहो या की. सत्य जरा महत्वाचं बोलायचं होतं. बाहेर येतोस? मी घेतो. जा तुझा. पप्पा घ्या. बोला भारती मावशी, काय काम होतं? वाघमारे मॅडम बद्दल काय बोलायचंय का? हो सत्या, त्याबद्दलच बोलायचंय मला. बोला ना मग. सत्य ते अहो काय झालं भारती मावशी? वाघमारे मॅडम ना काय झालंय का? ठीक आहे ना सगळं? मंजू जळीत हत्याकांडाची चौकशी करायला जेलला गेलीये. जेलला? हा, तात्यासाहेबांना भेटायला गेलीये जेलला. काय? वाघमारे मॅडम तात्याला भेटायला गेलं? सत्या रे, मला खूप भीती वाटते. तो माणूस तुझ्या विरोधात कान भरेल तिचे, आणि अशाने तुमच्यातले गैरसमज अजून वाढतील. हो ते तर होणारच आहे, पण वाघमारे खरोखर त्या तात्याला भेटायला गेलं? अहो ज्या माणसावरच त्यांचा विश्वास नाही, आता त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार आहेत का या? एवढा राग करतात माझा त्या? सत्या रे, मंजूला मी खूप समजवलं, पण ती अजिबात ऐकली नाही. आता तात्या तिला काय सांगेल ना, काहीच माहिती नाहीये मला. तुम्ही बसून घ्या मॅडम, पुढची प्रोसिजर मी सुरू करतो. ठीक. तात्यासाहेबांना लवकरात लवकर भेटलं पाहिजे. या प्रकरणात सत्या दोषी असल्याचं सिद्ध झालं का माझं काम सोपं होईल, त्याला पकडणं सोपं होईल. हा बोला. अहो अहो नाही अहो पण तशी परवानगी नाही आम्हाला. बर ठीक आहे मॅडम, तुम्हाला आज तात्यासाहेबांना भेटता येणार नाही. भेटता येणार नाही म्हणजे? रीतसर वेळ घेतली मी, त्यांना भेटल्याशिवाय जाणार नाही मी. अहो मॅडम, भेटण्याची वेळ निघून गेली. आता एक काम करा, तुम्ही उद्याला या. अहो वेळ निघून गेली कसं म्हणता? इतका वेळ झाला मला इथे येऊन, आधीच का नाही बोलला? मग खरं सांगा, कुणाचा फोन आला होता आता तुम्हाला? त्या फोनवरून तुम्हाला ऑर्डर आली ना? नाही नाही, असं काही नाही, ते फोन घरून आला होता. अच्छा, बघू जरा, तुमच्या घरच्यांनी फोन केला होता का अजून कोणी? नाही मॅडम, नाही असं काही नाही, घरच्यांनीच केला होता. मला बघायचंय कुणाच्या आदेशावरून माझी भेट होऊ देत नाहीये. कुणाचाही आदेश नाही आलेला मॅडम. मग मोबाईल द्यायला का घाबरतोयस? अहो मी म्हणालो नाही का, भेटण्याची वेळ निघून गेली आहे मॅडम. आता ठीक आहे, जशी कैद्यांना भेटायची वेळ संपली आहे ना, तशी तुझ्या ड्युटीची पण वेळ संपली. ती बी कायमची. कमिशनर सरांना फोन करून सांगते. अहो नाही ना मॅडम, नाही नाही, हे घ्या. काय नक्की कुणासाठी काम करता? डिपार्टमेंट साठी का या गावगुंडासाठी? ह्यो पगार देतोय तुमचा? ज्या माणसानं निष्पाप लोकांचे जीव घेतले त्याला तुम्ही वाचवताय. काही झालं तरी तात्यासाहेबांना भेटल्याशिवाय मी शांत नाही बसणार, आणि जो मला त्यांना भेटण्यापासून अडवतोय त्याला जेलात टाकल्याशिवाय गप्प नाही बसणार.